महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचं बंदर म्हणून ब्रिटिशांच्या देखरेखीखाली होतं। 1917 मध्ये भाषावार प्रांतरचना करण्याची कल्पना प्राध्यापक विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी लोकशिक्षण या मासिकातून मांडली। त्यात मुंबई प्रांत, मध्य, वऱ्हाड आणि हैदराबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक एकत्र करून महाराष्ट्राची निर्मिती होण्याची अपेक्षा होती। 12 मे 1946 रोजी मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंबंधीचा ठराव मांडण्यात आला। शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला चालना देण्यासाठी लगेचच सर्वपक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली। परंतु दार समिती व जेव्हीपी समिती यांनी भाषावार प्रांतरचना भारताच्या एकात्मतेच्या दृष्टीने योग्य न वाटल्याने ही मागणी फेटाळली। राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसींना काही मराठी आणि गुजराती भाषिकांकडून होणारा विरोध शमवण्यासाठी 9 नोव्हेंबर 55 रोजी काँग्रेस कार्यकारिणीने त्रिराज्य सूत्र सुचवले। राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले, त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या। इतर कम्युनिस्ट, सोशलिस्ट व प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी व पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला। सेनापती बापट, SM जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद डांगे, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले। शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली। त्यातच 16 जानेवारी 1956 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा केली। या निर्णयाच्या निषेधार्थ कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे ठरले। त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून तर दुसऱ्या बाजूने बोरी बंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे आंदोलनाचे घोषवाक्य बनले। मोर्चा पॉलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला, मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले। पोलिसांना आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला। संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 105 आंदोलक शहीद झाले। या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली। याच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो।